तर काय सांगाल प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण शिवसेनेच्या चिन्हावरती उभे आहात. कशा प्रकारे प्रचार सुरू आहे? आता निवडणूक अवघ्या काही दिवसावर आलेली आहे. प्रचाराचं जे तुमचा स्पीड आहे, तुम्ही शिंदे साहेब देखील आले होते. काय सांगाल प्रचार कसा सुरू आहे थोडक्यात? माननीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांच्या तसेच आमचे स्थानिक आमदार प्रतापजी सरनाईक साहेब तसेच नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळतोय. गेली 8 वर्ष माझ्या पत्नीच्या रूपाने म्हणजे राधिका पटक नगरसेविका होत्या. तिने पण या प्रभागात भरपूर कामं केली होती. तसेच गेली 2.5 वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या याच्यात लाडकी बहीण योजना, महिलांसाठी कामं, लाडक्या भावांसाठी कामं, अशा भरपूर कामांमुळे आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना भाजपचे 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने 100% विजयी होणार, त्याची आपणास ग्वाही देतो. असं वाटतंय मला आता प्रचार करताना फिरताना की लोक स्वतःहून सांगतात, साहेब का आलात तुम्ही? आम्ही तुमच्यासाठी तिकडे येतो. तुम्ही यायची गरज नाही, एवढी तुम्ही कामं केली. तर पण एक रणांगणात उतरल्यानंतर सगळ्या गोष्टी कराव्यात, त्या सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्या चालू आहेत. लोकांचा प्रतिसाद भरपूर मिळतोय आणि प्रचंड बहुमताने निवडून यायची मी ग्वाही देतो. सर, मतदार राजाला काय आव्हान कराल? शेवटच्या टप्प्यात आता इलेक्शन आहे. तर थोडक्यात काय सांगाल? मतदारांना मी एकच सांगेन की शिवसेना भाजपचे जेवढे उमेदवार आमचे 4ही त्यांना बहुमताने विजयी करा. कारण आमचं वॉर्डमध्ये काम आहे, लोकांसाठी आम्ही उपयोग पडतो. आमचं ऑफिस इलेक्शन आलं की उघडत नाही. आमचं ऑफिस कायम चालू असतं, लोकांना मदत होते. प्रत्येक गोष्टीला आम्ही त्यांच्यासाठी धावून जातो आणि हे काय नुसतं बोलण्यापुरतं नाही, लोकांनी अनुभव घेतले.